हाय फ्रेंड्स, सर्व नमस्कार. वेलकम टू चॅनल खन्ना मास्टरमाइंड. ओके फ्रेंड्स, आज तारीख आहे 30/7/2025ला सोमवारी कल्याणला पॉवरफ्लोमध्ये ओपन पॅनल संगम ऑफ संगम सर्व आपण आज फायनल करणार आहे. ओके फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. ओके फ्रेंड्स, ऑलरेडी आपला शनिवारी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पॅनल प्रिंट करून देतो म्हटलं तर सिंगल शूट आपला पॅनल होता. 490 पॅनल तिथे ओपन होते. पॅनल 4-9 पण येणार होतं मी बोललो होते. पण ओके फ्रेंड्स, आपली बॅड लक, कोण नाराज होऊ नका. पण आज कल्याणला प्युअर ओरिजिनल हा 53 जोड सिग्नल बाहेर पडला आहे. ह्याच्यावर प्युअर ओरिजिनल जोड बाहेर पडणार आहे आज कल्याणमध्ये. ओके फ्रेंड्स, डायरेक्ट आपण लाईनवर जाऊया. ओके फ्रेंड्स, आज कल्याणला हा टेबल आणि अटॅच बुकवरून स्कीम अटॅच कसं जोड बाहेर पडतोय ते आपण सर्व आता चर्चा करणार आहे. हा टेबल स्कीमला किती ओरिजिनल जोड बाहेर पडणार आहे तुम्हाला दाखवतो फ्रेंड्स. हा जोड झाल्यानंतर सर्वांनी दिसणार आहे, ध्यानमध्ये ठेवा. हा जोड आहे 44, तिथनं चौका ओपन बंद. जोड आहे 47, तिथनं चौका ओपन बंद. हा 40 जोड बाहेर पडत आहे. ओके फ्रेंड्स, हा जेव्हा 44 बाहेर पडतोय ना, त्याच्या खाली दुरी ओपन येऊन बेरीज 7 बाहेर पडतोय. सरकून मंगळवारी 2 आणि 4 6 छक्का ओपन येऊन बेरीज 7 बाहेर पडतोय. 2 आणि 4 6 आणि 4 10 दशा ओपन येऊन बेरीज 7 बाहेर पडतोय. हा 44 वर दुरीला बेरीज 7, 2 आणि 4 छक्क्याला बेरीज 7, 2 आणि 4 6 6 आणि 4 10 दशाला बेरीज 7 बाहेर पडला आहे. हा जेव्हा 25 जोड बाहेर पडतोय ना फ्रेंड्स, इथून 1 2 3ला हा ओपन बाहेर पडणार आहे 7. इथनं येणारा 8 ओपन थांबला पाहिजे. आज 61 जोड बाहेर पडल्यानंतर तर 1 2 3ला ओपन बाहेर पडणार आहे 8. इथनं 9 ओपन बंद पाहिजे. इथून 1 2 3ला हा ओपन बाहेर पडणार आहे 9. ज्या वेळेला जोडाला फरक बाहेर पडतोय 7 7 आणि 4 11 1 फरक, 1 आणि 4 15 5 फरक जोड सिंगल शूट 94 फिगर बाहेर पडा पाहिजे. हा का बाहेर पडा पाहिजे? ज्यावेळेला 44 वर दुरीला बेरीज 7 बाहेर पडलं ना, हा दुरी ओपनचाच कट 7 फरक बाहेर पडतोय 74. हा जेव्हा छक्क्याला बेरीज 7 बाहेर पडतोय ना, हा छक्का ओपनचाच कट 1 फरक बाहेर पडतोय 8 9. हा जेव्हा दशा ओपन बाहेर पडणार 07, हा दशा ओपनचाच कट 5 फरक बाहेर पडणार आहे 9 ओपन येऊन 94. हा 94 किती ओरिजिनल बेसवरनं बाहेर पडणार तुम्हाला दाखवतो फ्रेंड्स. हा 94ला अजून 3-4 बाजून आहे, पण ओरिजिनल लाईन ओरिजिनल बेस बुकवरून किती ओरिजिनल लॉक सिस्टमनुसार येणार आहे. जर 94 बाहेर पडला की नेक्स्ट वीकला पण बिग पॉवरफुल शॉट बाहेर पडणार आहे, ते पण आता चर्चा करूया. ओके फ्रेंड्स, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा बुकवरनं फाउंडेशन आहे ना, हा सर्व आपले खन्ना मास्टरमाइंड परिवारांना सर्वांना माहिती आहे. हा फाउंडेशन किती ओरिजिनल बेस आहे. हा तारीख आहे 1978मध्ये. हा 1978मध्ये आज शुक्रवारी 52 जोड बाहेर पडत आहे. 52चा क्लोज आहे. दुरी क्लोजचा 7 फरक, 52 खाली 30 बाहेर पडतोय. पूर्ण फाउंडेशन ध्यान देऊन बघा. हा सेकंड डेच आहे 1989मध्ये. शुक्रवारी जोड बाहेर पडतोय 62ची दुरी क्लोज कट 7 फरक जोड बाहेर पडतोय 30, 62 खाली 30. ह्याला वरून स्कीम आहे, तुम्हाला डायरेक्ट फाउंडेशन ओरिजिनलमध्ये दाखवतो फ्रेंड्स. तिथनं 72 भरपूर झालेला आहे, पण तारीख आता तुम्हाला सांगतो 2/9/2024ला हा चालूमध्ये शुक्रवारी जोड 72 बाहेर पडला आहे. दुरी क्लोजचाच 7 फरक जोड बाहेर पडतोय 30, 72 खाली 30. हा किती ओरिजिनल फाउंडेशन आहे ना फ्रेंड्स. ज्या वेळेला पुस्तकातून ओरिजिनल फाउंडेशनवरून बेस बाहेर पडतोय ना, तिथं अपील नसते. आता फॉर एक्झाम्पल हा जेव्हा 52 वर 30 बाहेर पडल्यानंतर हा क्लोज आहे दशा. हा दशा कट पंजा क्लोज 1 2 3 चौथ्या वीकला जोड बाहेर पडतोय 65. हा 30चा क्लोज आहे दशा. हा दशा कट पंजा क्लोज 1 2 3 चौथ्या वीकला जोड बाहेर पडतोय 75. हा 65, हा 75. आता हा दशा क्लोज 1 2 3 चौथे वीकला दशा कट पंजा क्लोज जाऊन हा ओरिजिनल जोड बाहेर पडला आहे 85. हा 85ला पण किती ओरिजिनल लॉक ठेवला बघा ते ना. हा ज्यावेळेला 65 बाहेर पडतोय ना, हा पंजा क्लोज इथून 1 2 3 वीक खाली छक्का ओपन होऊन बेरीज 5 यायला पाहिजे. ती 5 बेरीजाचा पंजा क्लोज जाणार आहे 65ला. इथून 3 वीक खाली गुरुवारी 6-9 वर 65 पाहिजे. ओके, हा जेव्हा 75 बाहेर पडतोय ना, ह्याच्या दुसऱ्या वीकला गुरुवारी 7ला बेरीज 5 यायला पाहिजे. ती 7ला लागा पाहिजे. 5 बेरीजाचा पंजा क्लोज जाऊन हा 78वर 75च्या दुसऱ्या वीकला हा 78 बाहेर पडलेला आहे. ओके, आता पहिला तिसऱ्या वीकला 6-9 बघितलं आहे, छक्क्याला बेरीज 5. हा दुसऱ्या वीकला 7ला बेरीज 5. आता फॉर एक्झाम्पल हा 30पासून चौथ्या वीकला 85 येत असेल, तर आदल्या दिवशी 8ला बेरीज 5 येऊन हा 8ला 8 येऊन हा 85 फिगर बाहेर पडला आहे. किती डबल स्पॉट जोड किती ओरिजिनल बेसवरनं बाहेर पडला आहे बघा.
आता असलं पॉवरफुल फाउंडेशनला स्टडी कसं करायचं तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. यो जेवढा 65, 65, हा 75, हा 85 जोड जेवढा बाहेर पडतोय ना, हा 65चा ओपन कट करायचा. ओपन कट म्हणजे 15, ओपन कट पलटी म्हणजे 51, 15चा पलटी 51 जोड बाहेर पडतोय सोमवारी 1979ला 51 जोड बाहेर पडला आहे. सेम पॅटर्न ही ज्या वेळेला 75चा ओपन कट करायचा 25चा पलटी 52 जोड काढायचा सोमवारी, तो बाहेर पडला आहे 1990मध्ये. तुम्ही म्हणू शकता तुम्ही असं का काढलाय ती 51 ओपन कट पलटी. आता ह्याचा ओपन कट पलटी ओपन कट 35चा पलटी 53 जोड सोमवार मार्केटला कल्याण मार्केटला बंद आहे सोमवारी. ओके, हा तुम्ही म्हणू शकते हा 51 का काढलाय असं ओपन कट पलटी. ह्याला रिझन आहे फ्रेंड्स, ही जेव्हा अंकशास्त्रानुसार ना ही जेव्हा ओपन कट पलटी फाउंडेशनवर भरपूर ओरिजिनल लॉक सिस्टम जोड बाहेर पडला आहे माझ्या अनुभवात तुम्हाला सांगतो. म्हणून हा 85चा ओपन कट पलटी 53 जोड बाहेर पडला आहे सोमवारी. आता ज्या वेळेला हा 51 जोड बाहेर पडतो ना, हा 50 ओपनचा 5 फरक टोटल लॉकमध्ये येऊन 50 ओपनचा 5 फरक बाहेर पडतोय जोड 72. हा 50 ओपनचा 5 फरक टोटल मार्केटला बंद होऊन हा 50 ओपनचा 5 फरक जोड बाहेर पडतोय 83. पहिला 70ला फरक 5, 80ला फरक 5. आता हा 53चा 50 ओपनचा 5 फरक टोटल मार्केटला लॉक होऊन 50 ओपनचाच 5 फरक जोड बाहेर पडणार आहे सिंगल शूट 94. म्हणून तुम्हाला सांगतो फ्रेंड्स, हे 53 खाली सिंगल शूट 94 फिगर प्रिंट होणार आहे. आणि ह्याला टेबलला पण तयार जोड आहे. दुरी ओपनचा 7 फरक, छक्का ओपनचा 1 फरक, दशा ओपनचा 5 फरक, 74 मधी कट तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे. 74, 89 हा 94 फिगर तयारमध्ये येऊन हा जोड प्रिंटिंगला तयार आहे. ज्या वेळेला हा 74 बसताना सुद्धा हा वरती गुरुवारी क्लोज आहे दुरी, हा दुरी कट सत्या ओपन येणार आहे जोड 74. हा जेवढा 89 बाहेर पडतोय ना त्याच्या सरकून शुक्रवारी क्लोज आहे तिरी, हा तिरी कट 8 ओपन येऊन जोड बाहेर पडतोय 89. जर हा 94 यायचा असेल अगोदर शुक्रवारी क्लोज चौका पाहिजे, शनिवारी चौका पाहिजे. हा दुरी नंतर तिरी हा चौका क्लोज हो, चौका कट 9 येऊन येऊ, दशा ओपनचा 5 फरक 94 सिंगल शूट प्रिंट व्हायला लय मोठी चान्स आहे फ्रेंड्स. तुम्ही विचारू शकता इथं पण चौका क्लोज आहे, चौका कट 9 नाही, इथं पण चौका क्लोज आहे, चौका कट 9 नाही. हा दशावर ह्यो चौका क्लोज बाहेर पडला आहे, तर हे चौका कट 9 येताना ह्यो दशा ओपनचा 5 फरक जोड सिंगल शूट 94 बाहेर पडणार. हा जेवढा फाउंडेशननुसार आपला पहिला फाउंडेशन 51 जोड बाहेर पडला आहे, नंतर 52 बाहेर पडला आहे, हा 53 जोड बाहेर पडल्यानंतर हा जेव्हा 51 खाली 50 ओपनचा 5 फरक बाहेर पडणार आहे 72. तर 72 बाहेर पडले की त्याचे खाली जोड सिंगल शूट रिलीज होणार आहे 67. 51, 72, 67 ही हॅट्रिक जोड प्रिंटवाला पण लय मोठी चान्स आहे फ्रेंड्स. सेकंड टेचला जेव्हा 52 खाली 83 बाहेर पडल्यानंतर 52, 83 हा 67 ही हॅट्रिक जोड बाहेर पडणार आहे. तर सेम पॅटर्न सेम फाउंडेशन आता जे चालूमध्ये हा 53 जोड प्रिंट झाला आहे फाउंडेशननुसार बाहेर पडलेला आहे. तर हा 53 खाली 50 ओपनचा 5 फरक बाहेर पडणार आहे 94. त्याच्या खाली सिंगल शूट 67 प्रिंट व्हायला पण लय मोठी चान्स आहे फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स, आज कल्याणला मी तुम्हाला सांगतो आज आपण काय काय फायनल करायचं आहे तुम्हाला क्लिअर कट मी सांगणार आहे. ओके फ्रेंड्स, आता हा कल्याणमध्ये आपण आज मी फायनल केला आहे 30/6/2025ला सुपर ओपन आहे आणि ओपन पॅनल संगम दाखवतो. पहिला तुम्हाला हा 450ला 94 फिगर फाउंडेशननुसार पॉवरफुलमध्ये अटॅचमध्ये अजून याला 2-3 बाजू आहे, पण 94ला सिंगल शूटमध्ये हा ओरिजिनल बेसवरून 53 खाली 94 ही प्रिंटिंग होणार आहे. पूर्ण ध्यान देऊन बघा. नंतर सेकंड लाईन आहे ओरिजिनलवरून 95 मला 50 क्लोज लॉक आहे, ते सिग्नलनुसार 95 एक प्ले करायला पाहिजे. पण सर्वात तुम्हाला डेंजर जॅकपॉट तुम्हाला देतो म्हटलं तर ना 113ला 120 कोणी इंडियामध्ये हा 53 जोड कॅच करणार नाही. हा 53ला लय मोठी चान्स आहे. हा 53 का कॅच करणार नाही, ऑलरेडी डोक्यावर 53 आहे. हा 53 खाली 53 कोणी इंडियाने महाराष्ट्रामध्ये कोण खेळणार नाही, कारण की 53ला सुपर तुम्हाला जॅकपॉट आणि जोड तुम्हाला मी दाखवणार आहे. पूर्ण ध्यान देऊन बघा. डायरेक्ट आपण हा न कळणारा न फाउंडेशनवरून तुम्हाला ओरिजिनल जॅकपॉट लाईन दाखवणार आहे. त्याला 53ला पण 3-4 बाजू आहे, पण 53 तुम्हाला ओरिजिनल जॅकपॉटच तो द्यायला चान्स आहे. ते आपण डायरेक्ट जाऊन बघूया लाईन. आता हा तारीख आहे 5/4/21ला. हा तिरी ओपन येऊन 2 फरक बाहेर पडतोय. तिरी ओपन येऊन 2 फरक बुधवारी 2 आणि 3 5
तिरी ओपन 5 फरक बाहेर पडतोय गुरुवारी. 2 आणि 3 5 आणि 3 8 तिरी ओपन 8 फरक बाहेर पडतोय शुक्रवारी. हा फाउंडेशन आहे ना फ्रेंड्स, तुम्हाला दिसायला सिम्पल दिसतील, माझा ज्यावेळा ओरिजिनल बेसवरनं हा अटॅचेबल फाउंडेशन बाहेर पडतोय ना, त्यावेळेला येऊ डायरेक्ट जॅकपॉट द्यायला लय मोठी चान्स आहे. ह्यो ज्यावेळेला तिरी ओपन 2 फरक, 2 आणि 3 5 फरक, 5 आणि 3 8 फरक तिरी ओपन 31 वर बाहेर पडलाय. तर ज्यावेळेला 35 वर गुरुवारी जोड बाहेर पडतोय 0-4 4 बेरीज. 38 वर 8 ओपन 7 बेरीज, 10 ओपन 4 बेरीज, 4 आणि 3 7 बेरीज, 10 8 वर 8 8 वर छक्का ओपन 10 बेरीज यायला पाहिजे. हा 64 फिगर बाहेर पडला आहे. पण हा तुम्हाला दिसायला सिम्पल फाउंडेशन दिसतील, हा व्हेरी ओरिजिनल अटॅचेबल फाउंडेशन आहे. 35 वर 0-4, हा 38 वर 8-9 आणि हा 31 वर 64 जोड बाहेर पडला आहे. हा ज्यावेळेला ह्यो बेस बाहेर पडल्यानंतर हा फरक आहे 4, 4ला 7 वाढ फरक आहे 1, 1ला 7 वाढ फरक आहे 8. ही ओरिजिनल जोड 64 बाहेर पडला आहे. आता याला फाउंडेशन अटॅचेबल कसं काढतोय बघा. हा 4 फरक कट 9वा क्लोज जाणार आहे, जोड बाहेर पडणार आहे 99, 9वा ओपन 10 फरक बाहेर पडतोय. हा फरक आहे 1 फरक कट छक्का क्लोज बाहेर पडणार आहे, हा जोड बाहेर पडणार आहे 76 बाहेर पडणार आहे. हा 9वा ओपन 10 फरक, 9व्याला 2 कमी 7 ओपन 9 फरक, 7ला 2 कमी 50 ओपन 10 फरक, म्हणजे हा 8 फरक कट तिरी क्लोज खाली बसणार आहे. जोड सिंगल शूट 53ला अटॅचेबल फाउंडेशन हा बाहेर पडणार आहे 53. हा लिहून ठेवा, सिंगल शूट 53ला पॉवरफुल चान्स आहे. कारण की हा ज्या वेळेला बेस बाहेर पडतोय ना, तर 4 फरक कट 9वा क्लोज जाताना 99, 1 फरक कट छक्का क्लोज जाताना हा 76 आणि 8 फरक कट तिरी क्लोज जाताना हा सोमवारी जोड 53 जोड सिंगल शूट प्रिंट होणार. ह्या वेळेला त्या जॅकपॉट नोटीस करा. हा 9वा ओपन येताना पानात 13, हा 7 ओपन येताना पानात 12, आता हा 50 ओपन प्रिंट होणार आहे पानात 11, म्हणजे पॅनलमध्ये 11 यायला पाहिजे, म्हणजे सिंगल शूट पॅनल बाहेर पडतोय 113. याला कारण आहे फ्रेंड्स, मी कोणताही जोड सहजासहजी धरत नाही. हा पॅनल नोटीस करा, 113ला 50 ओपन आणि क्लोज पॅनल नोटीस करा. शास्त्रानुसार पानात 18, पानात 15, 8 3 कमी 5 3 कमी 2, म्हणजे पानात 12 यायला पाहिजे 120. हा 53ला 113ला 120. हा जॅकपॉट प्रिंट झाला नंतर तरी कोणालाही नजरात येणार नाही, कारण की हा 99 10 फरक, हा 9 फरक, हा 8 फरक बाहेर पडणार आहे 53. हा 53ला अजून माझ्याकडे 3 बाजू आहे. ओके फ्रेंड्स, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 113ला 120 ही जॅकपॉट एक अटॅच करून ठेवा. ओपन DP पॅनल आहे, सुट्टे पॅनल टाकून ठेवा. तर पॅनल सर्व पेमेंट क्लोजला 120ला टर्निंग करायचं आहे. आता हा 53 जोड कारण धरायचं मी तुम्हाला कारण सांगतो. ओके फ्रेंड्स, आता हा 53 का धरायचा, हा सिस्टम काय म्हणतोय तुम्हाला मी दाखवतो. याला भरपूर स्कीम आहे, पण ही ओरिजिनल जॅकपॉट लाईन तुम्हाला मी नेहमी सांगतोय. जॅकपॉट लाईन कसं असते बघा. हा 2010मध्ये हा 24 जोड बाहेर पडतोय, 24ला 4 वाढ जोड बाहेर पडतोय 64, 24 वर 64. ओके, हा सेकंड फाउंडेशन आहे 2024ला, हा 24 वर बाहेर पडतोय 24 वर 64. पण मी तुम्हाला तर दाखवताना हा फाउंडेशन तुम्हाला सिम्पल दिसतील. हा 24 वर 64, हा 24 वर 64, हा प्युअर ओरिजिनल सेकंड टच आहे. हा जेव्हा 24 वर 64 बाहेर पडताना हा 64चे जॅकपॉट नोटीस करा 268ला 347. ओके, सेम पॅटर्नमध्ये हा 24 वर 64 बाहेर पडताना 268ला 347. ही अटॅचेबल जॅकपॉट बाहेर पडला आहे 64ला 268ला 347. ओके, हा जेव्हा 24 वर 64 बाहेर पडतोय हा चौका, हा चौका, हा चौका क्लोज बाहेर पडतोय. हा 24 वर 64 बाहेर पडले की हा चौका, हा चौका, हा चौका, म्हणजे भरपूर फाउंडेशन याच्यावर भरपूर बाहेर पडला आहे. पण हा 64 जॅकपॉट, हा 64 जॅकपॉट इम्पॉर्टंट आहे. आता सिम्पल लाईनमध्ये कसं बाहेर पडतोय, हा 64 जोड रिपीट बाहेर पडतोय शनिवारी, आता प्रेझेंटला बाहेर पडलेला आहे. म्हणून हा 64 जोड हा रिपीट ज्या वेळेला शनिवारी मार्केटला रिलीज होणार आहे, पूर्ण ध्यान देऊन बघा. हा 64 ज्यावेळेला शनिवारी मार्केटला रिपीट होणार आहे, हा 64 ज्यावेळेला शनिवारी मार्केटला रिपीट आता चालूमध्ये बाहेर पडला आहे. हा ज्या वेळेला 64 जोड बाहेर पडला ना, हा 64 जोड बाहेर पडला की सोमवारी हा जोड काली जोड प्रिंटिंग होणार आहे. प्रिंटिंग जोड काली जोड, ह्याला अपेल नसते फ्रेंड्स. ही सिस्टमॅटिक सेकंडेज ना, जेणे जेणे सेकंडेज बघतात त्यांना सर्वांना माहिती आहे. हा जेव्हा 64
बाहेर पडल्यानंतर हा जेव्हा सोमवारी जोड आहे, हा जोड काली जोड प्रिंटिंग होणार आहे. ह्याला मी डायरेक्ट तुम्हाला तसं दाखवत नाही, अनुभवातून तुम्हाला सांगतो. ह्यो जेव्हा जोड काली जोड प्रिंट झाला ना, तरच ह्या 64ला 64 बुधवारी शिफ्ट होणार आहे. हा 64ला 64 शिफ्टिंग हा सेकंडेज कोणाला लक्ष देत नाही, डायरेक्ट प्रिंटिंग करून देतोय. ओके, म्हणून हा 64 जोड बाहेर पडल्या म्हणून हा सोमवारी जोड आहे 47, हा 47 खाली 47. हा 64 जोड बाहेर पडला की सोमवारी जोड येणार आहे सोमवारचा 53 खाली 53. तरच ह्यो 64ला 64 हा सेकंडेजला प्युअर चालते. प्युअर ज्याने सेकंडेज बघतील त्यांना माहिती आहे. जर ही 64ला 64 गेला तर 10 बेरीज डबल होऊन हा जोडाचा पलट. परत ह्यो जेव्हा 64ला फॉर एक्झाम्पल 64 बाहेर पडला तर 10 बेरीजचा आकडा आला इथं तर जोडाचा पलट. ही सर्व सेकंडेजला प्रिंटिंग होत जातोय. म्हणून आज बेसनुसार पहिला हा 53ला 53 प्रिंटिंग होणार आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो त्या फाउंडेशननुसार तो 113ला 120, कारण की त्याला दुसरा ऑप्शनच नाही त्याला जॅकपॉट काढायला. हा 53 काढे 53, कारण की 31 जोड 64 पडल्या म्हणून तो 53 जोड बाहेर पडायला चान्स आहे. म्हणून मी अशा पद्धतीने फायनल केलं आहे आज कलरमध्ये. तर फर्स्ट डे फर्स्ट शो कसं बाहेर पडतोय बघूया. पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिला 450ला 94 हा जोड सर्वात सिंगल शूट प्रिंटिंग जोड आहे. आणि 95 मी सिग्नलनुसार फायनल केलं आहे. 95 पंजा क्लोज जरा सिग्नल आहे. पण सर्वात जॅकपॉट कोणी न खेळणारा बुकीचा जोड कोणी आज खेळणार नाही 53 जोड, कारण की 53 काली 53 प्रिंट व्हायला लय मोठी चान्स आहे फ्रेंड्स. ओके, थँक्यू, गुड लक खन्ना मास्टरमाइंड. व्हिडिओ कसं वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनला कमेंट करा. थँक्यू फ्रेंड्स, गुड लक खन्ना मास्टरमाइंड.